नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये प्रकरण नंबर 6 मधील एक 4 मुद्द्यांचा अभ्यास केला आणि त्यानंतर आपण आज पुढच्या मुद्द्याकडे वळत आहोत. तर पाठीमाग आपण की वसाहतवाद विरुद्ध भारतीयांचा संघर्ष या प्रकरणातील एक 4 मुद्दे पाहिले. ते म्हणजे 1857च्या अगोदरचे संघर्ष, त्यानंतर 1857चा स्वातंत्र्य युद्ध, त्यानंतर भारतीय राष्ट्रीय सभा ही जी देशव्यापी संघटना निर्माण झाली किंवा निर्माण होण्याच्या अगोदर ज्या काय भारतात वेगवेगळ्या अशा संघटना निर्माण झाल्या त्यांची काय माहिती पाहिली. त्यानंतर की 1885 28 डिसेंबर 1885ला राष्ट्रीय सभेची स्थापना ही मुंबई या ठिकाणी झाली आणि सर्व भारतीयांना एक व्यासपीठ निर्माण झालं की इंग्रजांकडं न्याय मागण्या कायदेशीर मांडून त्या मागण्या मान्य करून घेण्याकरता देशव्यापी एखादी संघटना निर्माण करावी आणि या हेतूमधून ही राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. मग या राष्ट्रीय सभेची स्थापना की 1885ला मुंबई या ठिकाणी झाली आणि या राष्ट्रीय सभेच्या माध्यमातून भारतीयांनी आपल्या अनेक अडचणी अनेक प्रश्न ब्रिटिश दरबारी मांडून इंग्रज सरकारकडे मांडून ते प्रश्न सोडून घेण्याकरता प्रयत्न केले. आणि हे बघत असताना जे पहिलं अधिवेशन झालं मुंबईला की राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन हे मुंबई या ठिकाणी झालं आणि त्याचे पहिले अध्यक्ष होते व्योमेशचंद्र बॅनर्जी हे पहिले अध्यक्ष. आणि या 28 डिसेंबर 1885च्या या पहिल्या अधिवेशनाला की देशभरातील 72 प्रतिनिधी हजर होते आणि ह्या सर्व प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही सभा झाली. त्यावेळेला की सरकारकडे काय मागण्या मांडायच्या तर ह्याच्याविषयी ज्या मागण्या त्या मांडल्या आपण त्याची आपण माहिती पाहिली की यामध्ये की भारतीयांची एखादी इंग्रजी सरकारच्या कारभार लक्ष घेणारी कमिटी नेमावी, त्यानंतर भारतीयांना नोकरी सामावून घ्यावं, प्रशासकीय सेवेत सामावून घ्यावं किंवा प्रशासकीय पद भरण्याकरता जी स्पर्धा परीक्षा होत्या त्या भारतात व्हाव्यात, त्याचबरोबर शिक्षणावर जास्त खर्च करावा, तांत्रिक शिक्षण द्यावं, असे काही मुद्दे आपण बघितले. अशा प्रकारे राष्ट्रीय सभेची स्थापना झाली आणि यात जे देशातील विविध 72 सदस्य होते त्यामध्ये महत्वाचे दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, गोपाळकृष्ण गोखले, त्यानंतर दिनेशशाह वाच्छा असतील, पुढं लोकमान्य टिळक किंवा लालबहादूर शास्त्री हे नंतर यात समावेश होत गेले. पण सुरुवातीला दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, त्यानंतर दिनेशशाह वाच्छा असे वेगळे 72 प्रतिनिधी यात समावेश झाला होता. अशा प्रकारे 85ला पहिला अधिवेशन झालं आणि त्यात अनेक मागण्या ह्या इंग्रज दरबारी मांडल्या गेल्या. मग या राष्ट्रसभेच्या माध्यमातून की इंग्रजांच्याकडून विविध स्तरावरची मागण्या मान्य करून घेण्याकरता भारतीयांनी प्रयत्न केले. परंतु जशी राष्ट्रसभेची जशी कारकीर्द वाढत गेली किंवा 85 नंतर 87 दरवर्षी अधिवेशन व्हायचं तर दिवसेंदिवस या राष्ट्रसभेमध्ये भारतातील अनेक सदस्य सभासद वाढायला लागले आणि हळूहळू सर्व देशभर
या राष्ट्रसभेचा विस्तार वाढला आणि ब्रिटिश दरबारी की वेगळ्या प्रकारच्या मागण्या ह्या मांडून मान्य करून घेण्यात या सभेची प्रयत्न होऊ लागले. मग अशा प्रकारे आपण की राष्ट्रसभे स्थापनेनंतर पुढचा इतिहास हा पण आता आज पाहायचा आहे व्हिडिओमध्ये, की राष्ट्रसभेची स्थापना झाल्यानंतर कारण सुरुवातीला राष्ट्रसभेची स्थापना करण्यामागच हा हेतू होता. आपण बघितले की राष्ट्रसभेची स्थापना करण्याकरता ब्रिटिश अधिकारी एलन ह्यूम यांनी जो प्रयत्न केले होते, की त्यांचं म्हणणं काय होतं की भारतीयांच्या मनात जो असंतोष आहे त्या असंतोषाला एक विधायक वळण मिळावं, चांगलं वळण मिळावं, हे जगाला त्यांनी ह्या राष्ट्रसभेकरता स्थापनेकरता प्रयत्न केले होते. ब्रिटिश सरकार वाटलं की अशा प्रकारे हा जे असंतोष आहेत किंवा उठाव आहेत, क्रांती आहेत किंवा लोक हे सशस्त्र संघर्ष करायला लागले, तर त्याला कुठेतरी विधायक वळण मिळावं ही इंग्रज सरकारची सुरुवातीला वाटत होतं नव्हतं. आणि सुरुवातीला काही काळ हे असं चाललं होतं. परंतु कसं झालं की काही दिवसांनी हळूहळू भारतीयांच्या मागण्याच वाढू लागल्या की भारतीयांनी विधायक मार्गानं मागण्या मांडाव्या. बरोबर भारतीयांचं कसं की जसं जास्त सदस्य वाढत गेले, भारतव्यापी संघटना झाली, तसे वेगवेगळे प्रश्न पुढायला लागले आणि ते ब्रिटिश दरबारी मांडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे इंग्रजांना जरा वाटलं आपण चुकलं काय, ही संघटना स्थापन केली आपण, परंतु सुरुवातीला मागण्या थोड्या येतात तोपर्यंत काय नाही, त्यातल्या काय मागण्या केल्या, अमान्य केल्या, परंतु आता दिवसेंदिवस मागण्या वाढत चालू लागल्या. आणि ह्यावर मग काय झालं की राष्ट्रसभेमध्ये जे सदस्य होते त्या सदस्यांच्या मध्ये सुद्धा हळूहळू वेगळी मतं तयार व्हायला लागली की भारताला स्वातंत्र्य मिळवण्याकरता हे एक व्यासपीठ निर्माण झालं. परंतु या व्यासपीठावरून जशी सदस्य सभासद संख्या वाढत गेली तसे वेगवेगळे मतप्रवाह यात सामील व्हायला लागले किंवा आणि या मतप्रवाहामध्ये प्रामुख्यानं बघायला गेलं की 2 मतप्रवाह निर्माण झाले. जे हे सगळे सभासद होते यांच्यात 2 मतं निर्माण झाली आणि त्या 2 मतप्रवाहाविषयी आपण माहिती बघायची. तर हे 2 मतप्रवाह कुठले, तर की जहाल आणि मवाळ विचारसरणी. या मतप्रवाहात जहाल आणि मवाळ, जहाल विचारायचे आणि मवाळ विचारायचे. आपण अगोदर जहाल आणि मवाळ विचारसरणीचे लोक किंवा हे विचारधारा यांचं मत काय होतं ही माहिती अगोदर घेऊ आपण सुरुवातीला, की या राष्ट्रसभेत जहाल मतवादी आणि मवाळ मतवादी लोक होते. आणि ह्यात जहाल मतवादी कोण होते, मवाळ मतवादी कोण होते हे आपण इथं बघायचं आहे. किंवा हे जहाल आणि मवाळ गट कसे पडत गेले किंवा यांचं म्हणणं काय होतं हे सगळ्या गोष्टी बघायचं आहे. तर हे बघा असं ना की जहाल विचारसरणीचे लोक होते की ह्या लोकांना काय वाटतं की स्वातंत्र्य पहिल्यांदा आणि नंतर सुधारणा. कारण इंग्रज सरकार हे तुमच्या अर्ज विनंत्या केल्या तरी मागण्या काय मान्य करत नाहीत. सुरुवातीला काही मागण्या मान्य केल्या, परंतु जशा मागण्या वाढत गेल्या तसे इंग्रज सरकारने ह्या मागण्या धुडकावून द्यायला सुरुवात केली. मग त्याकरता या जहालांचं मत होतं की स्वराज्य पहिले मिळवायचं, स्वातंत्र्य पहिले मिळवायचं आणि त्यानंतर आपल्या सुधारणा पण करून घ्यायच्या, ही एक विचारधारा तयार झाली. आणि दुसरे जे मवाळ होते, मवाळ मतप्रवाह, त्यांचं काय होतं की आपल्या ज्या काय मागण्या आहेत त्या इंग्रज दरबारी मांडायच्या, अर्ज करायच्या, विनंत्या करायच्या, मागण्या ज्या मान्य करतील त्या पदरात पाडून घ्यायच्या, ज्या मान्य होणार नाहीत त्या पुन्हा मागायच्या, पुन्हा मागायच्या. अशा प्रकारे ही मवाळ विचारसरणी होती. आणि मवाळ विचारसरणीमध्ये एक असा प्रभाव होता की आपण अगोदर सुधारलं पाहिजे, की स्वातंत्र्य मिळवण्याच्या अगोदर आपला समाज शहाणा झाला पाहिजे, सुधारला पाहिजे, समाज सुधारणा झाली पाहिजे आणि नंतर स्वराज्य स्वातंत्र्य. तर अशा हळूहळू या राष्ट्रसभेत मतप्रवाह वाढत गेले. आणि हे मवाळ होते हे सनदशीर मार्गानं आपलं म्हणणं मांडायचं सरकार दरबारी, अर्ज विनंत्या, कायदेशीर मार्ग काय होईल ते, जे मिळेल ते पदरात पाडायचं, नाही ते पुन्हा पुन्हा मागायचं. हे मवाळवादी लोक, यात प्रामुख्यानं दादाभाई नौरोजी, त्यानंतर फिरोजशाह मेहता,
नंतर गोपाळकृष्ण गोखले हे मावळवादी नेते होते आणि यांचं असं मत होतं किंवा यात प्रामुख्यानं आगरकरांना तर या सुधारकांचे अग्रणी म्हटलंय यात. कारण आगरकरांना अगोदर भारत किंवा लोक सुधारले पाहिजे, समाज सुधारला पाहिजे, तर ते स्वराज्य मिळाले त्यांना राखता येईल किंवा स्वराज्य ते लोकांना सांभाळतील असे हा प्रभाव होता मवाळांचा, की अगोदर सुधारणा, समाज सुधारला पाहिजे आणि नंतर मग स्वराज्य आपोआप मिळाल्यानंतर ते होऊ जाईल. तर जहालवादाचं काय होतं की जहालवाद जे महत्वाचे होते लोकमान्य टिळक किंवा विशेष करून लाल बाल पाल त्यांना म्हणले, लाला लजपत राय, पाल बिपिनचंद्र पाल आणि बाल गंगाधर टिळक, लाल बाल पाल हे या जहालवाद्यांचे मुख्य पुढारी होते किंवा त्यांचे नेतृत्व करत होते. त्यांच्या मते की इंग्रजांच्या अर्ज विनंत्याच्या मागण्यावर विश्वास नव्हता. त्यांचं मत होतं की इंग्रज हे चळवळ केल्याशिवाय किंवा इंग्रजांच्या जसे उत्तर दिल्याशिवाय इंग्रज आपल्याला स्वातंत्र्य देणार नाहीत, ही त्यांची भावना होती. जशाच तसं ही त्यांची भावना होती जहालांची आणि यात लोकमान्य टिळक प्रामुख्याने पुढे होते. आणि त्यांना मग स्वदेशी आणि बहिष्कार ह्याचा ते पुरस्कार केला होता. स्वदेशी वस्तू वापरायच्या, परदेशी वस्तूंच्या बहिष्कार घालायचा, त्यांची होळी करायची. परदेशी म्हणजे इंग्रजांचं आर्थिक बळ कशात आहे तर त्यांच्या देशातल्या वस्तू भारतात विकायच्या आणि त्यातून पैसा कमवायचा. ह्याकरता इंग्रजांचे बाजू कमकुवत करण्याकरता पहिला पूर्णपणे परकीय मालावर बहिष्कार टाकायचा आणि स्वदेशी पुरस्कार करायचा, हे जहालवाद्यांचं सूत्र होतं. अशा प्रकारे की जहालवाद्यांनी की इंग्रज हे आपल्याला स्वराज्य सहज देणार नाहीत, त्याकरता संघर्ष केला पाहिजे, तशाच उत्तर दिलं पाहिजे, चळवळीला चळवळ केली पाहिजे, लोकांच्यात असंतोष निर्माण केला पाहिजे इंग्रज सरकारविरुद्ध आणि सर्वांनी लढा दिला पाहिजे, तर आपलं स्वराज्य मिळेल. अशा प्रकारे हे जहाल आणि मवाळ हे दोन मतप्रवाह निर्माण झाले. तर आपल्याला या मुद्द्यात की जहाल मतसर म्हणजे काय हे सांगता आलं पाहिजे, मवाळ मतसर म्हणजे काय हे माहीत पाहिजे. त्यानंतर जहालांचे नेते लोकमान्य टिळक किंवा लाल लजपत राय, बिपिनचंद्र पाल, मवाळांचे दादाभाई नवरे असतील, फिरोजशाह मेहता असतील, गोपाळकृष्ण गोखले असतील, हे माहीत पाहिजे. त्यानंतर मवाळांचं काय होतं की सरकारी दरबारी ब्रिटिशांच्याकडं सनदशीर मार्गानं आपल्या मागण्या मांडायच्या आणि मान्य करून घ्यायच्या. आणि त्याचबरोबर की समाज सुधारला पाहिजे, तर आणि नंतर स्वराज्य, आपल्याला पहिला समाज सुधारला पाहिजे, तर ते स्वराज्य कारण ते स्वराज्य राखण्याकरता माणसं शहाणी पाहिजे, अशा प्रकारे यांची विचारसरणी होती. तर हे आपला मवाळांचं विचारसरणी माहीत पाहिजे. त्यानंतर जहाल यांचं मत होतं की इंग्रज सरकार अर्ज विनंत्या करून आपल्याला स्वराज्य देणार नाहीत, त्याकरता संघर्ष केला पाहिजे, जशाच तसं वागलं पाहिजे, अशी मवाळांची भूमिका होती. आणि त्याचे नेतृत्व लोकमान्य टिळक करत होते. लोकमान्य टिळक, बिपिनचंद्र पाल, लाला लजपत राय हे नेतृत्व करत होते. तर अशा प्रकारे की जहाल आणि मवाळ हे दोन विचारसरणी ह्या निर्माण झाल्या आणि यांच्या दोघांच्यात नेहमी संघर्ष व्हायचे. आणि 1885ला ही राष्ट्रीय सभा स्थापन झाली. पहिली 10-15 वर्ष किंवा 10 वर्ष हळूहळू व्यवस्थित गेली आणि नंतर ही विचारांची दरी रुंदावत गेली. आणि मग प्रत्येक अधिवेशनात हे जे पडसाद दिसू लागले, मुंबई असेल, त्यानंतर कलकत्ता असेल किंवा काय असेल वेगळ्या अधिवेशन असेल, त्यानंतर वेगळ्या दरवर्षी अधिवेशन व्हायची, प्रत्येक अधिवेशनात अध्यक्ष वेगळे असायचे. मग असे अधिवेशन चालू असताना 1907ला सुरत या ठिकाणी अधिवेशन भरलं. सुरत या अधिवेशनात ही विचारांचे संघर्ष अगदी विकोपाला गेला. मवाळ आणि जहालांचा. मवाळांचं मत होतं की अर्ज विनंत्या करायच्या, जहालांचं मत होतं की स्वदेशी बहिष्कार. आणि ह्या दोन्हींच्या मुळे एवढा संघर्ष विकोपाला गेला आणि 1907च्या सुरत अधिवेशनात या राष्ट्रीय सभेत दोन फळ्या सरळ पडल्या, जहाल आणि मवाळ, आणि राष्ट्रीय सभा दुभंगली. जहालांचे नेते आणि जहाल विचारसरणी लोक वेगळे आणि मवाळांचे नेते मवाळच्या विचारसरणी वेगळे. अशा प्रकारे
1907 सुरतच्या अधिवेशन झालं. या सुरतच्या अधिवेशनात राष्ट्रसभेचे 2 भाग झाले राष्ट्रीय सभेचे. अशा प्रकारे 85 नंतर 95 त्यानंतर 1905 आणि 1907 म्हणजे 20-22 वर्षात हळूहळू सभासद संख्या वाढत गेली, लोकांचे मतप्रवाह बदलत गेले आणि जहाल मावळाची उभी फूट पडली आणि सुरतच्या अधिवेशनात ही राष्ट्रसभेत उभी फूट पडली आणि जहालवादी नेत्यांना सभेत बोलून दिलं नाही, त्यांना सभेत बहिष्कृत केलं किंवा हे लोक इथून थोडं बाहेर गेले आणि त्यांनी त्यांच्या मार्गाने लढा सुरू केला. लोकमान्य टिळक जे नेते होते, लोकमान्य टिळक असतील, लालबहादूर शास्त्री असतील, बिपिनचंद्र पाल असतील, यांनी त्यामार्फत त्यांनी आपलं स्वातंत्र्य लढा चालू ठेवला आणि जहालांनी आपल्या अर्ज विनंत्या ह्याच्या मार्फत आपल्या मागण्या सुरू केल्या. दरम्यानच्या काळात काय झालं तर बंगाल प्रांताची फाळणी केली इंग्रज सरकारने. त्यावेळचा लॉर्ड कर्झन, या लॉर्ड कर्झनला सुद्धा किंवा इंग्रजांना आता राष्ट्रसभा कमकुवत करायची होती. अगोदर 2 सुरतच्या अधिवेशनात 2 भाग झालेच आणि राष्ट्रसभेची ताकद कमी करायची होती. राष्ट्रसभा ही त्यांना संघटनाच मुठीत काढायची होती, कारण त्यामुळे त्यांना स्वराज्याला भारतीय सगळे एकत्र होत होते आणि इंग्रजांना ते नको होतं की फोडा आणि झोडा, भारतीयांच्यात एकमत झालं नाही पाहिजे, आपली सत्ता जास्तीत जास्त काळ भारतात चालली पाहिजे, ही त्यांची भंग होती. त्यामुळे त्यांनी की या कर्झननं, लॉर्ड कर्झननं काय केलं की बंगालची फाळणी करण्याचे घाट घातला. बंगाल प्रांताचे 2 भाग करायचे घाट घातले आणि त्यामुळे मग की बंगालची फाळणी करता या जहालवाद्यांनी विरोध करायला सुरुवात केला, मावळवाद्यांनी विरोध करायला सुरुवात केला. पण जहालांनी वेगवेगळे सभा, मोर्चे, चळवळी, आंदोलनं सुरू केली. बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या भाषणं दिली, ज्यात लोकमान्य टिळक अग्रेसिव्ह झाले की बंगालची फाळणी नष्ट करण्याकरता सर्व देशभर आंदोलन सुरू केलं की बंगालची फाळणी रद्द झाली पाहिजे वगैरे. आणि अशामुळं मग सरकारने सुद्धा हे आंदोलन चिरडण्याकरता धरपकड सुरू केली, लोकांना कैदेत टाकायचं आणि हे करत असतानाच की त्यात लोकमान्य टिळकांना त्यांनी अटक केलं, त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला आणि त्यांना मंडाळा तुरुंगात 7 वर्षाची शिक्षा सुनावली. अशा प्रकारे 7ला राष्ट्रसभेत फूट पडली. त्यानंतर बंगालच्या फाळणीमुळं या जहालवादी नेते ही त्यात सक्रिय झाले, त्यामुळे टिळकांना शिक्षा झाली. त्यानंतर बिपिनचंद्र पाल यांना तुरुंगात घातलं. त्यानंतर लालबहादूर राय यांना हद्दपार केलं. त्यामुळं या जहालवाद्यांची शक्ती काही काळ क्षीण झाली. अशा प्रकारे 7 पासून 14 पर्यंत ही फक्त मावळवाद्यांनीच नेतृत्व केलं राष्ट्रसभेचं आणि 14 पर्यंत काय झालं की त्यातले बरेच जे नेते होते पहिले राष्ट्रसभेची स्थापना करताना ते हळूहळू काळाच्या पडद्याआड गेले आणि त्यानंतर 14ला लोकमान्य टिळक यांची सुटका झाली मंडाळा तुरुंगातून. त्यांना मंडाळ्याच्या ठिकाणी 7 वर्ष काही शिक्षा केली होती, पण त्यांची शिक्षा सुटल्यानंतर ते परत आले एकत्र. तोपर्यंत झालमधले अनेक जे नेते होते ते काळाच्या पडद्याआड गेले. त्यामुळं लोकमान्य टिळक आल्यानंतर झालांचा विरोध कमी झाला आणि त्यामुळं राष्ट्रीय सेवेचं सगळं नेतृत्व लोकमान्य टिळकांनी घेतलं आणि जहाल आणि मावळ पुन्हा एकत्र आले आणि 1916 लखनौला अधिवेशन झालं. त्या अधिवेशनात जहाल आणि मावळ दोन्ही गट पुन्हा एकत्र आले. म्हणजे बघा घटनाक्रम कसा आहे की सुरुवातीला 1907ला जहाल मावळच्यात सरळ फूट पडली आणि त्यानंतर 16ला लखनौच्या अधिवेशनात पुन्हा जहाल मावळ एकत्र आले आणि एकत्र येऊन त्यांनी मग स्वातंत्र्य नेत्याने पुढे चालवायचं काम हे त्यांनी चालू केलं. तर अशा प्रकारे जहाल मावळ यांचा संघर्ष, त्यानंतर पूर्णपणे फूट आणि नंतर 16ला एकत्र आले आणि या सर्वांनी एकत्र येऊन पुन्हा ब्रिटिश सरकारशी स्वातंत्र्य मिळवण्याकरता एक दिलाने लढा मोठ्यानं चालवला. तर अशा प्रकारे आपण आजचा हा मुद्दा आहे की जहाल मावळ विचारसरणी आणि त्या विचारसरणी अंतर्गत ज्या काही घडामोडी झाल्या त्या आपण माहिती मिळली. यातील महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे आपण बघायच्या आहेत की जहाल विचारसरणी म्हणजे काय, मावळ विचारसरणी म्हणजे काय, जहाल विचारसरणी नेते कोण, मावळ विचारसरणी नेते कोण, किंवा या राष्ट्रसभेत फूट केव्हा पडली किंवा राष्ट्रसभा एकत्र केव्हा आली, लोकमान्य टिळकांना अटक कुठल्या ठिकाणी झाली. तर हे सगळे जे मुद्दे आहेत याच लक्षात ठेवण्याचे मुद्दे आहेत. तर हे लक्षात मुद्द्यावर तुम्ही स्वतः नोट्स काढा आणि ते मुद्दे घेऊन काढा. तर आपण आता इथे थांबूया. उद्या आपण पुढच्या तासाला पुढचा मुद्दा आपण या प्रकारात पाहूया. धन्यवाद.